अरे हिच्या त्या भावाची देवदरची नोकरी धोक्यात होती म्हणून मी जास्त खोलात शिरलो नाही त्या नवरा बायकोकडे बघून. पण यावेळेला नाही समजणार. खरं सांगू का, तो बाळकृष्ण पडला तेव्हापासून मला खरंच खूप भीती वाटली होती. बाळकृष्णाची मूर्ती पडली? केवढा अपशकुन हा. या घरावर कुठलं संकट नको येऊ दे रे बाबा. कृपा करून असं काही बोलू नकोस. हे बघ, संकट टळलंय आता. तिची मैत्रीण आहे ना, तिच्याकडे बातमी आहे. बातमी? बाळाची रे. मग तिने माझ्याकडे लोणचं मागितलं होतं आणि ती असं म्हणाले की आशूला तीच सांगणार आहे बातमी. कुठली मैत्रीण? अरे नमिता प्रधान. नमिता प्रधान? मला त्यात काही इंटरेस्ट नाहीये. बरं आई, आशुशी जर का काही कॉन्टॅक्ट झाला तर मला फोन करायला सांग नक्की. ठीक आहे. अश्विनी देवधरला कुठे लपवलंय? आशू? हा आशू. आशू उर्फ अश्विनी देवधर किंवा अश्विनी देवधर उर्फ आशू. मग आता गेले 2 दिवस आणि आता या क्षणी ही मुलगी कुठे आहे? कुठे आहे ती मुलगी? घरीच असेल, मला माहित नाही. अच्छा, म्हणजे तुमची आणि आमची भेट झाली की अश्विनीशी लगेचच भेट होईल नाही का? हे बघा मिस किटी, तुमच्या घरच्या दारात एक हवालदार उभा आहे. तुम्हाला आशू भेटली की तिला लगेचच त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनला पाठवा. म्हणजे मला अश्विनी देवधर हरवल्याची तक्रार मागे घेता येईल. तक्रार? हो, तिच्या भावाने तक्रार केली, शरद देवधरनी. आणि तुझाही नंबर मला त्यानेच दिला. तेव्हा गपचूप तिला माझ्यासमोर हजर करायचं. पोलिसांना आशूपर्यंत पोचवायचं पाप मी नाही करू शकत. नाही, पलाशला सांगते. म्हणजे मीरा अँड कंपनीला कळेल, ते बघतील काय करायचं. स्वतःला प्रोफेशनल म्हणवून घेत असेल ना ती, तर ही वेळ फोन करून पर्सनल लाईफ डिस्टर्ब करण्याची नाहीये हे कळायला हवं तिला. मी फोन कट करते. हा पलाश. अगं मीरा, मीरा. आता इन्स्पेक्टर होळकर काय सांगतात त्याची वाट बघायची. खरं सांगू का, आमचे हातपायच गळालेत. तुम्हाला एक सांगू धातार का, ही मुक्याने सोसणारी माणसं असतात ना, त्यांचं थांगच लागत नाही. जगतातही मुकाट्यानेच आणि नाहीशी होतात ती मुकाट्यानेच. म्हणून भीती वाटते. अच्छा, ठेवतो. काही कळलं तर कळवा मला. एखादं मोठं रॅकेट आपल्या हाती लागण्याची शक्यता नाकार देत नाही बघा. मांढरे, ही पोरगी देश सोडून पळून गेलेली असण्याची शक्यता नाकार देत नाही. मग उद्या सगळ्या एअरलाइन्स आणि एम्बॅसी चेक करतो. मांढरे, उद्या संध्याकाळपर्यंत या पोरीचा छडा लागायलाच हवा. येस सर. माझी पर्स आणि फोन कुठे? फोन आणि पर्स? नाही बाबा, इथे फोन आणि पर्स काहीच नव्हतं. तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा. तुम्ही उठू नका. हा, एवढ्या रात्री कोण आलं असेल?